नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, हनुमान जयंतीच्या दिवशी करा पंचमुखी हनुमानाची पूजा। मित्रमैत्रिणींनो, हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण पंचमुखी हनुमानाची पूजा केली तर अनाहत भीती दूर होऊन आपला आत्मविश्वास वाढतो। हनुमानजींचा प्रकट दिवस यावर्षी 23 एप्रिलला आहे। त्रेतायुगात चैत्र पौर्णिमेला माता अंजनी आणि वानर केसरींच्या घरी हनुमानाचा अवतार झाला होता। दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमानाच्या विविध रूपांची पूजा केली जाते। हनुमानजींचे एक रूप म्हणजे पंचमुखी। हे रूप शौर्य आणि धैर्याचे प्रतीक आहे। जे लोक या रूपाची पूजा करतात त्यांची अज्ञात भीती दूर होते, आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना यशही मिळते असा विश्वास आहे। प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार हनुमानजींच्या पंचमुखी रूपात वराह मुख उत्तरेला, नरसिंह मुख पश्चिमेला, गरुड मुख हे आकाशाकडे आणि हनुमानजींचे मुख पूर्वेकडे आहे। अहिरावणाला मारण्यासाठी हनुमानजींनी पंचमुखी रूप धारण केले होते। पंचमुखी स्वरूपाची कथा हनुमानजी आणि अहिरावण यांच्याशी संबंधित आहे। पौराणिक कथेनुसार श्रीराम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळी रावणाचे योद्धे श्रीरामांना रोखू शकले नाहीत, तेव्हा रावणाने आपल्या मायावी भाऊ अहिरावणाला बोलावले। अहिरावण माता भगवतीचा भक्त होता। त्याने आपला भ्रम निर्माण करून श्री राम लक्ष्मणासह संपूर्ण वानर सेनेला बेशुद्ध केले। यानंतर त्यांनी राम लक्ष्मणाला पाताळात नेऊन बंदिवान केले। अहिरावणाने रणांगण सोडले तेव्हा त्याचा भ्रम संपला। जेव्हा हनुमानजी, विभीषण आणि संपूर्ण वानर सेना शुद्धीवर आली तेव्हा विभीषणाला समजले की हे सर्व अहिरावणाने केले आहे। श्री राम लक्ष्मणांच्या मदतीसाठी विभीषणाने हनुमानजींना पाताळात पाठवले। विभीषणाने हनुमानजींना सांगितले होते की माता भगवतीला प्रसन्न करण्यासाठी अहिरावणाने 5 दिशांना दिवे लावले होते। जोपर्यंत हे 5 दिवे तेवत राहतील तोपर्यंत अहिरावणाला हरवणे शक्य नाही। हे 5 दिवे एकत्र विझवूनच अहिरावणाच्या शक्तींचा नाश होऊ शकतो। विभीषणाचे बोलणे ऐकून हनुमान पाताळात पोहोचले। पाताळात त्यांनी पाहिले की अहिरावणाने एका ठिकाणी 5 दिवे लावले होते। 5ही दिवे एकाच वेळी विझवण्यासाठी हनुमानजींनी पंचमुखी रूप धारण केले आणि 5ही दिवे एकाच वेळी विझवले। दिवा विझवल्यानंतर अहिरावणाची शक्ती गेली आणि हनुमानजींनी त्याचा वध केला। हनुमानजींनी श्री राम लक्ष्मणांना कैदेतून मुक्त केले आणि लंकेला नेले। अशा प्रकारे ही कथा आहे। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।